चालवताय. एक मिनिट, तुम्ही आता ह्या विषयावर तुम्ही हा विषय काढला, मला विषयावरती बोलायचं. खरं तर मला वाटलं चर्चेच्या ओघात हा पुढे येईल मुद्दा, पण आता चाललाय तर मी त्याच्याबद्दल बोलतो. 2029ला भाजप स्वबळावरती जाईल किंवा 100% असेल असं तुम्ही म्हणताय. असं प्रत्येक पक्ष प्लॅनिंग करतो ना साहेब स्वबळावरची. त्याच्यामध्ये त्यांची चूक कुठे आहे? आम्ही माझ्या पक्षामध्ये स्वबळावर जर उद्या लढवावं लागलं तर मी माझ्या जिल्ह्यातून प्रयत्न करणार, मी माझ्या राज्यात प्रयत्न करणार. त्याच्यामध्ये चूक कुठे आहे? मी कुठे म्हटलं भारतीय जनता पक्षाची चूक आहे? मी म्हणतोय की जर मी उबाटाची लोक माझ्या पक्षात घेतोय तर त्याच्यामध्ये तुम्हाला वाईट वाटायचं कारण काय? तेव्हा तुम्ही फक्त उबाटाची लोक सोबत नाही घेतली, तुम्ही उबाठालाच सोबत घेतला, तुम्ही त्याच्यात युती हो केली. केलं ना, कारण का तुम्हाला करायची नव्हती माझ्याबरोबर. पण मग हे फार इंटरेस्टिंग, म्हणजे राज्याला कसा याचं उत्तर मिळेल मला सांगा. काय उत्तर निलेश, शोधायचं आपल्याला? म्हणजे तुम्ही एकेकाळी म्हणजे आम्ही बघितलंय तुमचा आणि शिवसेनेचा, म्हणजे जी उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे त्यांच्यामध्ये विस्तवही जात नव्हता. मुळात साहेब आता- मी तुम्हाला सांगतो, हां. मी सॉरी तुम्हाला कट केलं नाही, मध्ये. नाही, बोला बोला. मुळात उद्धव ठाकरे साहेबांची संघटना आणि आमचा पक्ष हा एकत्र आलेला नाही. आम्ही शहर एकत्रित विकास लढलात ऐकून ना? घ्या ना, ऐकून घ्या. हां. शहर विकास आघाडी केली. शहर विकास आघाडीमध्ये चिन्ह नसतं, चिन्ह हे नारळ होतं. बरोबर आहे. प्रत्येकाने राजीनामे देऊन त्या निवडणुकीमध्ये त्यांनी निवडणूक लढली. त्याच्यामध्ये पक्ष कुठे आला? हे बघा, ह्या ऍडजस्टमेंटच्या गोष्टी आहेत. म्हणजे मग तुम्ही मला सांगा ना, तुम्ही सांगितलं नाही, की हे हे असं technical. होतं तसं होतं, तुम्ही नाही, पक्ष दाखवा कुठे होता? हवा पक्षाचे एक नेते, शेवटी नेत्यांनीच आणि कार्यकर्त्यांनीच पक्ष बनत असतो निलेश. हे पण हे मला तुम्ही एक बोलताना सांगा, ही साहेब, टेक्निकल मला एक ऍडजस्टमेंट सांग- झाली की आम्ही मला एक राजीनामे देऊन साहेब आलो, सांगा, राजीनामे निशाणी देऊन कमल- जर माणूस निवडणुकीला उतरत असतो हां. मग त्याच्यामध्ये पक्ष कुठे आला? नारळ हे चिन्ह होतं. हो. म्हणजे मला प्रश्न आहे की तुम्ही इतका टोकाचा राहा की आम्ही ज्यांच्याबद्दल आम्ही नाही, अजिबात शिवसेनेशी राग नाही. भांडलो त्या अजिबात राग शिवसेनेसोबत जाऊ, पण आम्ही तुमच्यासोबत जाणार नाही. शिवसेना हा विषय कुठे आला मला तुम्ही सांगा. जर तुम्ही सांगितलं निलेश इथे शिवसेना आली आणि तू उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाबरोबर तू युती केलीस, युती कुठे झाली मला सांगा ना. शहर विकास आघाडीमध्ये नारळावर जर कोण सगळे लढत असतील त्याच्यामध्ये उभाटा आणि शिवसेना कुठे आली? पण एक चित्र असं झालं ना, बीजेपी वर्सेस ऑल. बीजेपी वर्सेस ऑल म्हणजे? तुम्ही होता, हो. उभाटा होती, आता मला बाकी साहेब तुम्ही सोबत सांगा, घेतले. जेव्हा बीजेपी आमची चर्चा सुरू असताना कणकवलीमध्ये सन्मान्य शिंदे साहेबांचे बॅनर कव्हरचे फोटो काढून टाकतात, त्याचा अर्थ आम्ही काय समजायचा? अच्छा, कोणी काढले फोटो? आता साहेब मी काय तिथे टॉर्च लावून नव्हतो, पण तरी पण तुम्हाला तिथे काय माहिती- आमचा सीसीटीव्ही वेगळा नव्हता, पक्ष पण म्हणून- काढला ना. कोणाच्या तरी आदेशावरून काढला असेल, ज्यांनी काढला असेल मला माहीत नाही. पण चर्चा सुरू असताना जर तुम्ही शिंदे साहेबांचा फोटो काढता त्याचा अर्थ आम्ही काय समजायचा? म्हणजे तुम्हाला युती नको आहे. मग ज्यांना युती हवी आहे आम्ही त्यांच्यावर जाणार.